हॅलो फ्रेंड्स, एम-एच नर्सिंग सी-ई-टी 2026 फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. बघा मित्रांनो, तुमचे जे फर्स्ट डॉक्युमेंट आहे ते आहे तुमचं आधार कार्ड. बघा मित्रांनो, तुमचं आधार कार्ड आणि आधार कार्ड तुमचं अपडेट असलेलं हवं. त्यामध्ये तुमच्या नावामध्ये काही मिस्टेक नको आणि तुमची जन्मतारीखमध्ये काही मिस्टेक नको. बघा, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं आधार कार्ड अपडेट असलेलं हवं. त्यानंतर 2 नंबरचं डॉक्युमेंट आहे तुमचे पासपोर्ट फोटो. बघा मित्रांनो, तुमचे जे पासपोर्ट फोटो आहे त्यामध्ये जे बॅकग्राऊंड राहते ते बॅकग्राऊंड व्हाईट असणं आवश्यक आहे. फोटोचं जे बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट असलेलं हवं. आणि 3 नंबरचं डॉक्युमेंट आहे ते आहे अधिवास. तुमच्याकडे अधिवास असेल तर तुम्हाला येस करून नंबर फिल करावा लागेल. त्यानंतर बघा, 4 नंबरचे जे डॉक्युमेंट आहे ते आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट. तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला अवेलेबल टिक करावे लागेल आणि जर तुमच्याजवळ नसेल तर नॉट अप्लाइड क्लिक करावं लागेल. आणि जर तुम्ही अप्लाइड करेल असेल बट तुमच्याकडे आतापर्यंत आलं नाही तर तुम्हाला अप्लाइड बट नॉट रिसीव्ह सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागतो. त्यानंतर येथे कास्ट व्हॅलिडिटी. बघा, कास्ट व्हॅलिडिटी यावर पण तुम्ही सिलेक्ट केलं तर तुमच्यासमोर असं ऑप्शन येईल. त्यानंतर येते नॉन क्रिमिलियर. बघा, इथं पण तुम्हाला हेच ऑप्शन पाहायला मिळते. असेल तर अवेलेबल, नसेल तर हे 2 ऑप्शन मधलं तुम्ही कोणचं पण सिलेक्ट करू शकता. त्यानंतर बघा फर्स्ट बॅच आहे मास्टर ई नोट्स. ही बॅच जर आतापर्यंत तुम्ही घेतली नसेल तर नक्की घ्या. ही बॅच पाहून गेल्यानंतर तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळतील. त्यानंतर 2 नंबरवर येते 5000 IMP क्वेश्चन सीट. बघा, प्रत्येक एका विषयाचे 1000 IMP क्वेश्चन आहे. तर असे 5 विषयाचे 5000 IMP क्वेश्चन सीट आहे. हे क्वेश्चन जर तुम्ही पाहून गेले, 3 वेळेस याचं रिव्हिजन करून गेले तर तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळतील. त्यानंतर बघा, कास्ट व्हॅलिडिटी हे पण असंच आहे. तुमच्याजवळ जर असेल तर तुम्हाला ते 3 ऑप्शन येतील. त्यानंतर 6 नंबरचं जे आहे ते आहे तुमचं पेमेंट. बघा, तुम्ही जर जनरल कास्ट असेल तर ₹1000 फी राहील. त्यानंतर अदर एस-सी, एस-टी, ओ-बी-सी जर तुमची कास्ट असेल तर तुम्हाला ₹800 फी द्यावे लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. आणि पेपरच्या अगोदर हे 5000 क्वेश्चन नक्की पाहून जा.